हर हर महादेव. लाईट पण तर करायची राहिली. तर मित्रांनो, आपण चाललो आहे कृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला. आणि सकाळच्या वाजले जवळपास 5. लिफ्ट आली आणि आपण चाललो आहे. आपण आहोत 4 जण. मोहित, संदेश, दिनेश आणि मी. तो मोहित त्याची कार घेऊन येतोय आता. आम्ही आहे भांडूपला. सो दिनेश आहे डोंबिवलीला आणि मोहित संदेश आहे कुर्ल्याला. संदेश येतोय मोहितकडे आणि मोहित मला पिक करून आम्ही दिनेशला पिक करणार. सो आजचा प्लॅन आहे असा की कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला पहिला जाणार आहे आणि तिथून मग जाणार आहे आम्ही त्र्यंबकेश्वरला. आता अजून प्लॅन अजून ठरला नाही आहे. जसं जसं असेल तसं आम्ही कळवू तुम्हाला. सो बघू कसं होत आहे ते. आमचं सिक्युरिटी याच्या बरेचशावर झोपलेत सगळे जण. थंड वातावरण आहे थोडं तरी. आणि आज तारीख आहे बरोबर 14 मार्च. छान वाटतंय. बऱ्यापैकी हिंमत करून चाललोय कारण कुत्र्यांची खूप भीती वाटते. इथे भरपूर कुत्रे आहेत आजूबाजूला. आमचं मंदिर. कॅश काढावी लागेल. कॅश काढतो थोडी कारण अजिबात कॅश नाही आहे. इकडे चालेल UPI पण थोडीशी असलेली बरी. पैसे तर काढले. अरे दोघांची वाट बघतो. भांडूपची मेट्रो दिसत नाही आहे. LBS रोड कधी येतोय काय माहिती. मला वाटतं आला. अरे खोल. तर हे आमचे व्लॉगर साहेब. हाय, गुड मॉर्निंग. मोहित आणि संदेश. चला मित्रांनो. गुड मॉर्निंग गाईज. तो फायनली किती एका वर्षानंतर आपला दुसरा ट्रॅव्हल चालू होत आहे. आज आपण 2 ज्योतिर्लिंग कव्हर करणार आहोत, कृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर. तर सकाळी 5 वाजता निघालो आहोत. तर बघू किती वाजता पोहोचतो. पुढचा अपडेट तुम्हाला मिळेल. बाय. एवढं शॉर्ट. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही बसलो आहे मोहितच्या गाडीमध्ये आणि आमचा ड्रायव्हर मोहित आणि आमचा संदेश ब्लॉगर. पहिला आपला स्टॉप आहे दिनेशला. आपण डोंबिवली. तू कुठे भेटणार आपल्याला? दिवा मानकोलीच्या इथे. सो त्याला आम्ही पिक करणार आणि आम्ही 4 जण मग कृष्णेश्वरला प्रस्थान करणार आहोत. फायनली एका वर्षानंतर चाललोय आम्ही. काय आलं? सबस्क्रायबर वाढणार रे. जेवढे व्हिडिओ टाकणार तेवढे वाढणार. 2 महिन्यात केले भाई 300 मी केले ना. मग काय भरपूर गेलेस त्या मनाने. टाकायचं दुसरं गेले सगळं. नाही मी ठरवलंय ब्लॉग टाकले पाहिजे. ब्लॉगने उलट फरक पडतो. काहीतरी करणार मी याच्यामध्ये. व्हेरी गुड. कर. आणि मी काय बोलतो, बोल. मी आता याला त्र्यंबकेश्वरला फोन केलेला. तो रोड आहे ना, महाकुंभामुळे सगळं नाशिक खोदून ठेवलंय. ठीक आहे. तर ते काय बोलले, तुम्ही रात्री झोपायला नाशिकला या आणि मग तुम्ही सकाळी दर्शन अर्ली मॉर्निंग दर्शन करा. आपलं एक आहे तो बोलला 8 वाजेच्या आत या, तर आपलं VIP दर्शन होईल. ठीक आहे. तर मग लाईनीत उभं राहायला लागेल. 1.5-2 तास तरी कमीत कमी लागतो. ठीक आहे. आपण VIP करू. तर मग रात्री आपण काय करू, आता आपण इथे पोहोचू ना 11-11:30 पर्यंत. तिथं दर्शन वगैरे झालं, बाजूचं आजूबाजूचं फिरलं ना, तर मॅक्स टू मॅक्स 5 ते 6 वाजेला तिथून निघू यायला निघायला नाशिकला. म्हणजे आपण 8-8:30-9 पर्यंत पोहोचू. बरोबर. मग तिथे झोपू, खाऊ पिऊ आणि सकाळी मग आपण
झोप पण होईल आणि सकाळी मग 7ला जरी उठलं तरी 8 पर्यंत दर्शन आहे. 8 साडेआठ. हां ठीक आहे ना, काही हरकत नाही. खोल रे. तर दिनेश धुरी यांचं आगमन अशा प्रकारे. काय बोलता? जो रिक्षाला पप्पी यायला थांबा. रिक्षावाले तर ओळखीचे आहेत सगळे. मग काय होतं? हर हर महादेव. हर हर महादेव. चला. चला लाईव्ह लोकेशन बंद कर, नाही तर बॅटरी जाणार. हां का? ओके, बंद करतो. आम्ही उतरलो फूड कोर्टला, काहीतरी खाऊया. वाजले सकाळचे 7:30. काहीतरी खायसाठी म्हणून चाललो आहे आम्ही. फोनिक्स रेस्टॉरंट. नाश्ता इडली वडा मागवला आम्ही. कुठला फूड कोर्टला आपण? रे चला जाऊया परत आपण. चांगलं वेदर आहे. कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या गेट जवळ आपण आलेलो आहोत. अशा प्रकारे. हर हर महादेव. तर महादेव. किती वाजले? 9:15च्या आसपास पोहोचलो आपण. आता पार्किंग वगैरे बघू कसं काय मिळते. एंट्रन्स मधून चाललोय आम्ही. काय करते हो ना. नशीब आपण गॉगल घातलाय, गॉगल काढला तर पण त्रास होतोय. अरे नाही, स्पेक्स काढला ना अजून त्रास होईल. दिनेश कुठे? तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आलो आहे कृष्णेश्वरचं दर्शन करून. मित्रांनो आपलं आहे कृष्णेश्वर मंदिर. तर आम्ही चाललोय आता लेणीला. तर बघू. हो ड्रायव्हर, आता अजंठा ना? आता हा ओके ठीक आहे. हे पण ठेव. चला. मी आलो एलोरा लेणीच्या इथे. ते तिकीट काउंटर आहे आणि आपलं तिकीट काढतो 4. असा व्ह्यू आहे इकडचा. हा एक गेट आणि एक मिनिट आहे, हा मॅपच्या घे. एवढ्या लेण्या आहेत त्या. एवढ्या लेण्या आहेत तिथे. हा प्लॅन आहे ॲक्च्युली. आणि हे आहे कैलास मंदिर. तर मित्रांनो हे आहे कैलास मंदिर आणि हे एका दगडामध्ये पूर्ण मंदिर कोरलेलं आहे. ह्याच्या मूर्त्या वगैरे जे काही आहे ते एका दगडामध्ये कोरलेलं आहे.
आम्ही चाललो आता जेवायला शोधतोय तुलसी हॉटेल. इथे पुढे तुलसी हॉटेल म्हणून आहे, बोलतात जेवायला इथे छान मिळतं. बघू आता कुठे आहे ते माहिती नाही आहे. सर्व चालत चाललो आहे. गरम आहे पण एवढं नाही आहे की एकदमच हे होईल, पण आहे बऱ्यापैकी. पण जेवण करून वाजले दुपारचे 2 वाजायला 5 मिनटं आहेत आणि आम्ही निघालो आहे त्र्यंबकेश्वर. बघू आता किती वाजता पोहोचतोय. जवळपास किती किलोमीटर आहे? 3 तास लागणार. 200. ओके, 3 तासात पोहोचू असं आहे एस्टिमेट. बघू कसं काय ते. थोडा वेळ थांबलो इथे गाडीला डिझेल भरायला. आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वरला आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी आता जात आहोत. चहा घेण्यासाठी आम्ही थांबलो इथे. मंदिराबाहेर खूपच गर्दी होती, खूप मोठी लाईन होती इथे. झालं आपलं त्र्यंबकेश्वरचं दर्शन. काम चालू आहे मंदिराचं. आमचं खूप छान दर्शन झालं आणि मग दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर पडलो मार्केटमध्ये. हे वाला भारी तसंच आहे पण हे गरम नाही, ते वेगळं आहे. ते ह्याचं होतं चिटचट खायला आलो आम्ही काहीतरी, चटपट काहीतरी खातोय. शक्करकंदी. हे काय बनवतं दिनेश? हे आपण आता स्वीट पोटॅटो खातोय. दादा बनव नाही काहीतरी. व्हिडिओ काढतोय मस्त बनवतो. या हॉटेलमध्ये राहायला IB's तुम्ही दोघं तिकडे राहताय. जास्त नको, जास्त नको करू. लगेच 20 मिनिटात जाऊया कारण 10:30 लगेच होतील. अरे ओपन कर. हे आमचं छोटासा बेड. याला म्हणतात साफसफाई, याला म्हणतात सगळं काही, याला म्हणतात पाणी, याला म्हणतात सगळं. आणि माणूस कुठे घेऊन गेला? मच्छर खायला. मच्छर. IB's मध्ये आपण जेवतोय. काय मेनू? अजय ब्लॉगर. आणि आता आपण कुठे चाललोय अजय? झोपायला. रूमवर झोपायला. रात्रीस खेळ चाले सैरा वैरा. बाजूचे पण खोल उघड. आमचं आता सगळं अंघोळ वगैरे झालेत. 6 वाजलेत. आम्ही आता चाललोय नाश्ता करायला. नाश्ता करून झाला की अर्धा 1 तासात बॅक टू मुंबई. आणि खूपच एक्सिलंट आणि खूपच रोमांचिक अशी टूर झाली आहे. एका दिवसात 2 ज्योतिर्लिंग, त्यानंतर नाश्ता आणि त्यानंतर हे सगळं स्टे. तर खूपच मजा आली आहे. आणि फायनली 2 ज्योतिर्लिंग कम्प्लीट केले याचं खूप मनाला शांती आहे. आपले 8 ज्योतिर्लिंग कम्प्लीट झाले. 8 ज्योतिर्लिंग कम्प्लीट झाले. पुढचे लवकरात लवकर याच वर्षी कम्प्लीट करू. येस. स्टे ट्यून. येस. चला पॅकअप करूया. हे काय आणि आपण परतीचा प्रवास. तर मित्र वाजले आहेत 11:30. आम्ही चेकआउट करून हॉटेलमधून निघालो. दिनेश पुढे बसलाय. हो, मुंबईकडे आता. बघू आता किती वेळात पोहोचतोय.